नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांची अभयवचने आजही येते प्रचिती. भाविकांना दिव्य अनुभूती. चला तर मग पाहूया. या कलयुगात भक्ताचा उद्धार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रह्मा विष्णू शिव या त्रिमूर्तींना श्री दत्तात्रय यांचा अवतार घेतला. ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. श्री दत्तगुरूंचे पुढे 3 अवतार झाले. प्रथम श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभ महाराज, द्वितीय श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. हे तिन्ही अवतार श्री गुरु दत्तात्रय यांचेच आहेत. श्रीपाद श्री वल्लभ यांनी आणि स्वामी यांनी भाविकांसाठी काळातील आशीर्वचनं दिली असून आजही यांची प्रचिती येत असल्याची अनेक भाविकांची भावना असल्याचे सांगितले जाते. श्री दत्तांचा पहिला अवतार असलेला श्रीपाद श्री वल्लभाबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. श्रीपाद श्री वल्लभ महाराजांनी पीठापुरम येथे 16 वर्ष तर कुरवापूर येथे 14 वर्ष अशा अवघ्या 30 वर्षाच्या कालावधीत अद्भुत लीला दाखवून इह पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्याच अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनाचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्ट्याचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूतपिशाच्य बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश दिला. श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रयांचा बाल स्वरूपातील अवतार आहे, तर स्वामी समर्थ महाराज हे तिसरे अवतार आहेत. एखाद्या आजोबांनी नातवावर जसं प्रेम करावे तसं स्वामी भाविकांवर मायेने कृपा करीत असे सांगितले जाते. स्वामी समर्थ महाराजांनाही अनेक अद्भुत लीला करून भक्तांचा उद्धार केला. आज मितीला स्वामींचे अनेक ठिकाणी मठ असून भाविक नित्य नेमाने स्वामींचे दर्शन घेतात. स्वामींना आपल्या समस्या अडचणी सांगतात. स्वामींची कृपा व्हावी यासाठी स्वामी सेवेच्या माध्यमातून प्रयत्नशील असतात. स्वामी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे अनुभव अनेक भाविक सांगतात. श्रीपाद श्री वल्लभ महाराज आणि स्वामी महाराजांनी भाविकांना अभय वचने दिली आहेत. श्रीपादांची भक्तांना सांगितलेली अभय वचने आता आपण पाहूया. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थली मी सूक्ष्म रूपात असतो. मन, वाचा आणि काया कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकाचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो. श्री पीठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. अन्नासाठी व्याकुळलेल्यांना जेवायला दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. मी श्रीपादजी वल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवताच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकळ देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. श्रीपाद श्री वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंग आहेत. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. श्री स्वामी समर्थांची वचने. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझ्या अनन्य भावनेने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काल
तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काल आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त रहा. हम गया नहीं, जिंदा है. दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नृसिंह सरस्वती दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपण पाहिलं की श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांची अभयवचने पाहिली. आजही येते त्यांची प्रचिती, भाविकांना दिव्य अनुभूती. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.